करिश्मा, माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आज गुरुपौर्णिमा आणि आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद रिक्षा संघटनेच्या वतीने बांधण्यात आलेले आहे साईबाबा मंदिर। आणि ह्या मंदिरामध्ये आज असणारा हा सकाळचा बाबांचा अभिषेक, साई भक्तांच्या वतीने आज या ठिकाणी बाबांना अभिषेक घालण्यात येत आहे। या अभिषेकामध्ये सर्व साई भक्त उपस्थित असताना अभिषेकाच्या नंतर करण्यात आलेली ही बाबांची आरती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। खरं तर मंदिराची सजावट फुलांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून मंदिराची सुंदरशा अशा पद्धतीने ही केलेली सजावट, या सजावटीच्या नंतर दुसरा कार्यक्रम जर म्हणाल तर करण्यात आलेली सत्यनारायणची महापूजा आणि ह्या महापूजेचा आलेला हा कार्यक्रम, या महापूजेमध्ये उपस्थित मान्यवर सर्व उपस्थित असताना रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मंदिरामध्ये सुंदरच्या अशा पद्धतीने ही खरं तर वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून बाबांचा चौथरा सजवण्यात आलेला आहे। यानंतर या बाबांच्या पादुका सुंदरशा अशा पद्धतीने मोगऱ्याची फुलं, गुलाबाची फुलं लावून सजवण्यात आलेले आहे। बाबांच्या आसनावरती देखील सुंदरशा पद्धतीने फुलांची सजावट करून रंगीबेरंगी वस्त्र घालून चांदीच्या दागिने बाबांना परिधान करण्यात आलेले असताना सोनेरी कलरचा बाबांना मुकुट या ठिकाणी प्रदान केला असताना बाबांचं हास्य स्वरूपामध्ये असणारं हे रूप साई भक्तांसाठी वनाद रिक्षा संघटनेच्या वतीने मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आलेले आहे। पाठीमागील जर पाहाल तर पाठीमागे सुंदरच्या पद्धतीने केलेली अशी ही वेगवेगळ्या फुलांची सजावट, बाबांचं रूप हे छान पद्धतीने या ठिकाणी दिसत असून मंदिरामध्ये केलेली ही देखावट खूप सुंदर आहे। यावेळी खरं तर या ठिकाणी करण्यात आलेला हा वेगवेगळ्या पद्धतीचा सजावट, ओम सत्यनारायणची महापूजा आणि बाबांची केलेली पूजा आणि होमाची वेळेली ही शिर्डी माझे पंढरपूर ही बाबांची केलेली आरती आणि मंदिरामध्ये खरं तर दाखवण्यात आलेला हा सुंदरसा असा बाबांचा चेहरा आणि ह्या चेहऱ्याच्याच बाजूला दाखवण्यात आलेली सुंदरशी अशी फुलावरची रंगीबेरंगी वेगवेगळ्या फुलांनी केलेली सुंदरशी अशी सजावट हे या मंदिरामध्ये आपल्याला वनाद रिक्षा संघटना ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे। सुंदरसा अशा पद्धतीने केलेला हा बाबांच्या मंदिरातील ही सजावट, बाबांचा हा असणारा गुरुपौर्णिमेच्या दिवशी हसरा चेहरा आणि बाबांच्या मंदिरामध्ये केलेली ही वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळी फुलं वापरून सजावट केलेली। यावेळी ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद रिक्षा संघटनेच्या वतीने बाबांचा साई भंडारा देखील या वेळेला आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळ्या स्तरावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होऊन बाबांचा भंडारा करण्यात आला। सायंकाळी वेळी पुणे कोथरूड विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी थोपटे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांच्या हस्ते बाबांची सांजारती करण्यात आली। याचवेळी पुणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक पृथ्वीराजदादा सुतार हे देखील या महाआरतीला उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद रिक्षा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। या सत्कारामध्ये वेगवेगळ्या सर्व राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थित असणारे मान्यवर यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं। बाबांच्या संध्याकाळी वेगवेगळ्या स्तरावरील मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि लांब असलेली साई भक्तांची लागलेली ही बाबांच्या दर्शनासाठी लाईन आणि ह्यावेळी बाबांना एक भाजी भाकरीचा नैवेद्य साई भक्तांकडनं अर्पण करण्यात आला। नैवेद्य दाखवताना एक साई भक्त आपल्याला या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। साई भक्तांना जो आनंद पाहिजे, बाबांची जी सेवा करायची संधी पाहिजे, यावेळी ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद रिक्षा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व साई भक्तांना या ठिकाणी दर्शन कशा पद्धतीने देता येईल अशा पद्धतीचं नियोजन खरं तर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। उपस्थित मान्यवरांनी ज्या मान्यवरांनी ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद रिक्षा संघटनेला सहकार्य केलं, या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी
शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी कुठेही ओम श्री साई प्रतिष्ठान रिक्षाचे संघटनेचे चालक मालक हे कुठेही कमी पडलेले नाही। ही सुंदरशा पद्धतीने केलेली देखावा, सुंदरचं डेकोरेशन, कार्यक्रमाचे प्रसादाने सांगता केल्यानंतर बाबांना कुणाचीही नजर न लागो या अनुषंगाने बाबांची उतरवलेली एका साई भक्ताने ही नजर ही मिठाच्या स्वरूपामधनं काढण्यात आलेले असून सुंदरचं असं रूप गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ओम श्री साई प्रतिष्ठान वनाज रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आलेले हे सुंदरसं सजावट पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। बाबांची छानसे असणारं हा रूप आणि यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ओम श्री साई प्रतिष्ठान वनाज रिक्षा संघटना याला भेट देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचं वनाज रिक्षा चालक संघटनेचं स्वागतही केलं आणि आभारही मानले। चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।